नमस्कार मंडळी, तर मी आज बनवणार आहे बिना साखरेचा व बिना मैद्याचा हेल्दी असा ओट्स केक। त्यासाठी 1 वाटी ओट्स मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। अर्धी वाटी गूळ थोडेसे पाणी टाकून असे गरम करून घ्यायचे। पाक बनवायचा नाही, फक्त वितळून घ्यायचा गूळ व असे गाळून थंड करण्यासाठी ठेवले। त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकले। दही छानपैकी मिक्स करून घेतले। आता 2-3 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स टाकायचे। त्यानंतर जे ओट्स बारीक केले आहे ते टाकून घेतले। थोडेसे गव्हाचे पीठ टाकायचे बाइंडिंगसाठी। चिमूटभर मीठ देखील टाकून घेतले आहे। कुकरमध्ये मीठ टाकायचे खाली व कुकर गरम होण्यासाठी ठेवला आहे। 2 चमचे दूध पावडर टाकली। 2-3 चमचे ओट्स देखील टाकले आहे। टूटी फ्रुटी टाकली आहे अशी पिठामध्ये मिक्स करून व आवश्यकतेनुसार दूध टाकून मस्त असे पीठ फेटून घ्यायचे। 1 पळी तेल टाकले आहे। आता इकडे मी केक टिनला तेल लावून त्यामध्ये असे पिठाची कोटिंग करून घेतली आहे। 1 चमचा बेकिंग पावडर व चिमूटभर सोडा टाकला। सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी विनेगर टाकला आहे 1 चमचा। छानपैकी पीठ फेटून घेतले व केक टिनमध्ये टाकून घेतले। टॅप करून घ्यायचे केक टिन आपले। आता थोडेसे ओट्स टाकून घेतले। काजू बदाम असे क्रश करून घेतले आहे ते टाकले। टूटी फ्रुटी व अशी चेरी होती माझ्याकडे ती देखील टाकून घेतली आहे। आता कुकर आपला गरम झाला आहे, त्यामध्ये केक टिन ठेवून दिला व कुकरची रिंग व शिट्टी काढून घेतली। 45 मिनिटं केक बेक करून घेतला। छानपैकी आपला केक तयार झाला आहे। हेल्दी असा ओट्स केक तयार झाला आहे। तुम्ही देखील एकदा नक्की बनवून पहा व कमेंटमध्ये मला कळवा। रेसिपी आवडली तर लाईक करा। धन्यवाद।